संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याच्या भूमिकेतून राज्यातील वातावरण जाणीवपूर्वक कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात असून रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करावी अशी मागणी ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। संभाजीराजांच्या भूमिकेला धनगर समाज म्हणून आमचा विरोध असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले। रायगड किल्ल्याचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले। मात्र आता किल्ल्याचे संवर्धन सोडून किल्ल्याचे नुकसानच केले जात आहे अशी टीका हाके यांनी केली। पत्रकार परिषदेत हाके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून होळकरांनी मोठी मदत केली। लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि होळकरांच्या भूमिकेवरही संभाजीराजेंना आक्षेप आहे का? त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा होतो हे सांगावे। अशा प्रकारच्या भूमिकांमुळे समाजात तणावाची परिस्थिती निर्माण होते। काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामधल्या तमाम शिवप्रेमींच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधी स्थळासमोर जे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्यावरून कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी जो 31 तारखेपर्यंतचा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटम संदर्भात तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी, बीजेएनटी, धनगर समाज बांधवांच्या वतीनं माझी अशी विनंती आहे की संभाजी भोसलेंनी हे जे काही कार्य या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे, खरं तर संभाजीराजेंना रायगड विकास प्राधिकरणाचं अध्यक्ष बनवलेलं आहे। त्यांनी किल्ल्याचं संवर्धन करण्याऐवजी किल्ल्याची नासधूस करण्याची भूमिका गेल्या अनेक दिवसापासून घेतलेली आहे। या गोष्टीला आमचा विरोध आहे। मुळात दुसरा प्रश्न असा आहे की संभाजीराजेंनी 31 मे ही तारीख का निवडली? आमचं ऑब्जेक्शन असं आहे की 31 मेला मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती असते आणि ही जयंती, यावर्षीची जयंती ही त्रिशतकोत्तर म्हणजे 300वी जयंती महाराष्ट्र साजरा करतोय। मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते खूप मोठा कार्यक्रम आहे। त्याच्या अगोदरच मिस्टर संभाजीराजे भोसलेंनी 31 तारखेचा अल्टिमेटम का निवडलेला आहे हा आम्ही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करत आहोत। म्हणजे विशाळगडाप्रमाणे वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून घेऊन महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे भोसलेंचा आहे असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे। दुसरी गोष्ट, 2012ला संभाजी ब्रिगेडनं हा वाघ्याचा पुतळा काढून दरीत फेकलेला होता। तत्कालीन गृहमंत्री आर पाटलांनी तो पुतळा परत आहे त्या ठिकाणी बसवलेला होता आणि परत एकदा संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भोसले यांनी जो काही या महाराष्ट्रामध्ये उपद्व्याप चालू केलेला आहे त्याला आमच्या धनगर समाजाचा पूर्णतः विरोध आहे। विरोध असण्याचं कारण असं की ज्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर परत पुनरुज्जीवित झाली म्हणा किंवा जीर्णोद्धार झाला, त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती, परत तृतीय तुकोजीराव होळकर नरेश यांनी त्या समाधीसाठी जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केलेली होती। परत आपल्या छत्रपती शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलच्या समोर जो काही पुतळा छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा झाला असं मानलं जातं, त्या पुतळ्याला सुद्धा तुकोजी होळकरांनी मदत केलेली होती। परत केळुसकरांची पुस्तकं इंग्रजीमधील ती पूर्णभर जगभर पाठवण्याचा जे काही तत्कालीन त्या कालावधीमधले 40,000 होळकरांनी दिलेले होते। आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही सगळी मंडळी होती, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले आणि होळकर आणि त्यावेळची ही सर्व स्मारक समिती यांच्या हेतूविषयी काही इतिहासकार आणि संभाजीराजेंना शंका आहे का? या लोकांनी ज्या भावनेनं छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, जी समाधी छत्रपती संभाजीराजेंनी उभी केलेली होती,
त्यानंतर या समाधीची नासधूस कुणी केली? मग त्यानंतर या लोकांनी जी काही समाधीचा जीर्णोद्धार केला रायगडावरती, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जाऊन तिथं राहून ही समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हेतूविषयी या लोकांच्या मनामध्ये शंका आहे का? मुळात रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी, कारण विशाळगडाची नासधूस त्यांनी केलेली आहे. आता वाघ्या कुत्र्याचं नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेव्हा आम्ही जर 31 तारखेच्या आतमध्ये रायगडावरती जर काही नव्यानं असं जर काही प्रकरण घडलं तर तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा त्याला विरोध असेल.